नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयवंत दळवी यांच्या सिद्धहस्त लेखणीतनं साकारलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया जयवंत दळवी लिखित रंगनाथ. मी बसस्टॉपवर उभा होतो. रस्त्यावर फारशी माणसं नव्हती. बससाठी तर रांगसुद्धा नव्हती. मी एकटाच उभा होतो. थंडीचे दिवस. तशातच गेले 4 दिवस थंडीची लाट आली होती. रस्त्यावर माणसांपेक्षा दिव्याचे खांब अधिक दिसत होते एका सरळ रांगेत. पलीकडच्या फुटपाथवरनं रंगनाथ चाललेला होता. त्याला बघताच मी एकदम चमकलो, पण आश्चर्य वाटलं नाही. तो आज ना उद्या असा दिसणार हे मी जाणून होतो. रंगनाथ हेलपाटे टाकत चालला होता. मुंडकं मानेतनं तुटल्यासारखं छातीवर आपटत होतं. पाय उचलत नव्हते, पण ते तो ओढत होता. कमरेतून खाली घसरलेली पॅन्ट पावलात अडकत होती, त्यामुळे त्याची पावलं भूतासारखी उलटी असावीत असा भास होत होता. रंगनाथ भरमसाठ दारू पितो हे माझ्या कानावर आलं होतं. 6 महिन्यांपूर्वी एकदा भेटला होता. त्यावेळी बराचसा शुद्धीवर होता. पण माझ्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी तोंड उघडलं तेव्हा हातभट्टीच्या दारूचा वास वांती होईल इतका उग्र आलेला होता. त्यावेळी असाच रस्त्यातच भेटला होता. संध्याकाळी. महिन्याची 1 तारीख होती. चांगली आठवण आहे. पगाराचं पाकीट माझ्या खिशात होतं. समोरून पुढे आला. खूप दिवसांनी दिसला होता. जवळ येऊन हसताच मस्तकातली कीड हलवणारा दर्प आला. पुढे येताच त्याने दोन्ही हात माझ्या कुशीकडे आणले. त्याला मला मिठी मारायची आहे, पण माझ्या ते लक्षात नाही आलं. नकळत माझे दोन्ही हात झटक्यात छातीवरच्या खिशांना चिकटले. विजेचा झटका बसावा तसे त्याचे हात खळ्ळकन खाली निसटले. शुद्धीवर होता, त्यामुळे त्याला अपमान झाल्यासारखं वाटलं. सिगरेटचं थोटूक फेकताच 2-4 ठिणग्या उडाव्या तशा ठिणग्या 2 डोळ्यात दिसल्या आणि क्षणभरच दोन्ही थोटकं विझली. डोळ्यांवर राख जमा झाल्यासारखी दिसली. खिशातले पैसे काढीन असं वाटलं का? थोडंसं बोलण्यासाठी सुद्धा त्यांनी जीभ खूपदा घोळवली. छे रे, मला तसं कसं वाटेल रंगनाथ? मी म्हणालो. माझ्या म्हणण्यावर विश्वास बसत नसल्यासारखा तो माझ्या नजरेत तारवटलेल्या डोळ्यांनी बघत राहिला. त्याची जीवणी किंचित मुरडून हसली. दारूचा घोट घेतल्यानंतर स्वतःचेच ओठ चोखावे तसे त्यांनी चोखले. नुसता बघत राहिला आरपार. हवेत का तुला पैसे रंगनाथ? माझी सिन्सिरिटी त्याच्या लक्षात यावी म्हणून मी विचारलं. काय करायचेत? त्यांनी अगदी चमत्कारिक आवाजात विचारलं. हजारो रुपयांच्या नोटांवर तो उभा राहून मुततोय असा भास आला. आपल्याला रे काय करायचेत पैसे? 2 वेळ जेवण, 2 बाटल्या, दिवसाला 5 रुपये मिळाले की आपण राजा. फक्त 5. फुगा वाजवल्यासारखा तो उजव्या हाताची बोटं हलवत राहिला. नोकरीला आहेस? चेष्टा करतोस का? हसला तो. तसं नाही रे, पण रोजचे 5 रुपये म्हणजे आपला बाप देतो. इतिहासातली 4थाई रोजच्या रोज. रंगनाथ विक्रमी पुरुषासारखा हसला, सूड घेतल्यासारखा. साला पायात चप्पल घालायला विसरेल, पण रोज टेबलावर कुलपाखाली 5ची नोट ठेवायला नाही विसरणार तो. मी रंगनाथच्या तोंडाकडे बघत राहिलो. पोटात मळमळल्यासारखा तो थुंकला.
त्याला पाहता पाहता माझ्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहिलं. चित्र्यांचं चित्र. उग्र चेहऱ्याचे, करारी डोळ्यांचे, धारधार नाकाचे नाना काका. आयुष्यात पहिल्यांदा ते पराभूत झालेत, भयभीत झालेत. खिशात हात घालून 5ची नोट काढतायत, टेबलावर कुलपाखाली ठेवतायत. नाना काकांना वाकवणारा रंगनाथ पराक्रमी पुरुष असला पाहिजे. घरी चाललंस का, त्याने एकदम प्रश्न विचारला. चुकून मी हो म्हटलं असतं, मग कदाचित तो माझ्या घरी आला असता. मला चालला असता, पण माझ्या बायकोला चालला नसता. दारुडा माझ्याबरोबर घरी आलेला तिला चालला नसता, म्हणून मी म्हटलं, नाही रे, जरा समुद्रावर जाऊन हवा खायचा विचार आहे. वाजले किती? 6:30. तुला जायचं असेल? जायचं आहेच ना. कुठे? प्यायला. प्यायचं कामसुद्धा वेळेवर करायला लागतं. मग जा तू, भेटू पुन्हा. मी जायला वळलो, रंगनाथ रस्त्याला लागला. मी सुटकेचा सुस्कारा सोडला, पण तो लगेच पाठोपाठ आला. अर्धा तास बसतो तुझ्याबरोबर चौपाटीवर. खूप वर्ष झाली चौपाटीवर गेलेलोच नाही आहे. सूर्यास्तसुद्धा हल्ली बघितलेला नाही आहे. तुझ्या धर्मानं बघू. तो माझ्या खांद्यावर हात ठेवून चालायला लागला. खरं म्हणजे मला घरी जायचं होतं, पण नाईलाज झाला. पावलं चौपाटीकडे वळवली. आपला मार्ग साफ बदलून गेलाय रे. प्राण सोडता सोडता एखादं वाक्य तोंडातून बाहेर पडावं तसा तो बोलला. भांबावल्यासारखा झाला. गिच्च काळोखात काहीतरी शोधल्यासारखा इकडे तिकडे बघत राहिला. अरे, तुझ्या हाताने तू हे सगळं केलं आहेस. राईट, यू आर राईट. सगळ्या शंका कुशंकांच्या सुरकुत्यांवर त्यांनी एका क्षणात इस्त्री फिरवून टाकली. अरे, पहिल्या 5त नंबर काढणारा पोरगा तू. आज कुठेतरी 4 आकड्यात पगार घेतला असतास. नाही, मला त्याची खंत नाही आहे. मी आनंदात आहे. त्या साल्याच्या गांडीवर लाथा घालतोय, त्यात मला आनंद आहे. साला माझा बाप म्हणतो. त्याचा उजवा हात अजून माझ्या उजव्या खांद्यावर होता. हाताची बोटं माझ्या खांद्यात खुपसल्यासारखी घट्ट झाली. तळव्याखालचा शर्टाचा तुकडा ओलसर झाला. तू आमच्या शेजारी राहत होतास, घरी येत होतास. तुला आठवत असेल, भाडवा केवढ्या गुरमीत असायचा तो. आता सरपटतोय कासवासारखा. पण गुरमी मेली नाही बरं का अजून. काल रात्री जरा तडकायला बघत होता. नाना काकांसंबंधी तो या भाषेत बोलत होता. ते ऐकून माझी छातीच धडधडायला लागली. मी घाबरून पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होतो. न जाणो मागे नाना काका असायचे. काय म्हणत होते नाना काका? काल रात्री बैठक लांबली, घरी यायला उशीर झाला. उशीर म्हणजे काय रे, 11:30-12 वाजले असतील. त्यांनी करा करा डोकं खाजवलं. काही न सुचल्यासारखं करत म्हणाला, किती वाजले असतील कोण जाणे. चोर मला म्हणतो थोडा लवकर येत जा. मग माझा श्वासच कोंडला होता. थोडा लवकर येत जा हे मला नाना काका सांगतायत असा मला भास झाला. मी म्हटलं, लात मारीन गांडीवर. घातलीस? भांडण सोडवण्यासाठी माझे स्नायू ताठरले. घालायला कशाला पाहिजे? रंगनाथ खळाखळ ग्लासा आपटून फोडावीत तसा विलक्षण हसला आणि म्हणाला, साला लात घातल्यासारखा बिछाण्यात आडवा पडला. रंगनाथ, खरं म्हणजे याबाबतीत मी बोलता कामा नाही आहे, पण बोलतो, माफ कर. अरे बोल तू बोल. हल्ली माझ्यापाशी कुणी काही बोलतच नाही.
तू बोल. अरे काही झालं तरी नाना काका तुझे वडील आहेत, नाणावलेले वकील आहेत ते, त्यांनी नाव कमावलं आहे. या सगळ्यावर चूळ टाकल्यासारखा तो म्हणाला, ठीक आहे पुढे बोल. हे बघ, काही झालं तरी आपल्या वडिलांबद्दल आपण असं बोलू नये. अरे मी त्याला ठार मारत नाही ना, हे त्याचं नशीब आहे. एकदम आतून दुभंगल्यासारखा तो म्हणाला, मला फासाची भीती नाही. 16व्या वर्षी विषानं भरलेला कप माझ्यासाठी तयार होता. मी तो चुकून घेतला नाही. घेतला असता तर. रंगनाथ भूत होऊनच शेजारी बसलाय असा मला भास झाला. तुला सूर्यास्त बघायचा होता ना, बघ ना. असं मी म्हणताच फुग्यासारख्या बिंबाकडे तो बघत राहिला. विसू तिथं शेजारी आईचं प्रेत जळत होतं आणि मी याच अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे बघत होतो. तो कप मी प्यायलो असतो तर. रंगनाथ ओळखीच्या माणसाकडे बघितल्यासारखा त्या सूर्याकडे पाहत राहिला. त्यांनी आईच्या प्रेताची आठवण काढली. त्या कातरवेळी मी गलबलून गेलो. नानींचे लांबसडक पिंगट केस चरचरा जळत होते. निष्पाप सुंदर प्रेमळ बाई निष्कारण जळत होती, ऐन तरुणपणे, अवघ्या 37 वर्षांची. तिचा दोष नव्हता, कसलाच दोष नव्हता. आम्ही त्यांच्या शेजारी राहत होतो. 20 वर्षांची असताना तिचं लग्न झालं होतं. दोघांच्याही आईवडिलांनी ठरवून केलेलं. नानी आली तेव्हा मी 10 वर्षांचा होतो. मला आठवतं आहे घरात ती कितीतरी समरस झाली होती. नाना काकासुद्धा. रंगनाथ झाला. माझ्या अंगाखांद्यावर खेळलाय हा पोर. पिंगट डोळे, लालबुंद गाल, भुरभुरीत सोनेरी केस, आईचीच छोटी ठेवण. नाना काका त्याला खेळवायचे. आई करणार नाही एवढे लाड करायचे, पण नानीबरोबर मात्र कधीही फिरायला जात नसत. चुकून कोणा नातेवाईकाच्या लग्नाला एकत्र गेले तर तेवढंच. तेव्हासुद्धा नाना काका नानीच्या पुढे 8-10 पावलं असायचे. आमच्या घरी चर्चा व्हायची, अनेक तर्क लढवले जायचे, पण नानींनी कधी पत्ता लागू दिला नाही. ती नाना काकांचा मोठेपणा सांगत असायची. आपलं कौतुक कसं करतात ते सांगायची. त्यांनी नवीन साड्या आणल्या म्हणून दाखवायला यायची. सुरुवातीला सगळ्यांना ते खरं वाटलं, पण मग त्यातला खोटेपणा लक्षात आला. ती जुन्याच साड्या पुन्हा पुन्हा दाखवायची हे फार उशिरा लक्षात आलं. कानांवर बातम्या यायला लागल्या. नाना काकांनी ख्रिश्चन बाई ठेवली आहे, मिस आयरीन डिमेलो. तिच्याबरोबर फिरताना मीच त्यांना अनेक वेळा पाहिलं होतं. पण ते तिच्याशी चोरून फिरत नसत, उघड उघड फिरायचे. तिच्याबरोबर सिनेमाला जातो असं खुद्द नानीला सांगायचे. ते ख्रिस्ती धर्म स्वीकारून तिच्याशी लग्न करणार इतपत आतल्या बातम्या कळत होत्या, पण त्यांचा रागीट उग्र चेहरा, करारी डोळे यामुळे त्यांना स्पष्टपणे विचारायची कोणाची हिंमत होत नसे. पुढे पुढे त्यांनी घरी मौनच स्वीकारलं. रंगनाथशी सुद्धा बोलायचं टाकलं. संध्याकाळी ते घरी आले की गॅलरीत उभा राहून नखे चावत रंगनाथ त्यांना भिरभिरत्या नजरेनं बघायचा. 10-12 वर्षांचा पोर. त्याला बघून सगळ्यांनाच त्याची दया यायची. एकदा त्यांनी नानींवर जोरात लाथ मारली. नानी ओरडली नाही, ती कोलमडून पडली. पण ती लाथ आपल्यावर बसल्यासारखा रंगनाथ त्या गॅलरीतनं कळवळून ओरडला. नानीपेक्षा सुद्धा सगळ्यांना रंगनाथची दया आली. त्या दिवसापासून नानी कधी घराबाहेर पडलीच नाही. शेजाऱ्यांशी बोलायला घरातनं बाहेर आली नाही. कधी आकाश बघण्यासाठी गॅलरीत येऊन उभी राहिली नाही.
पुढे पुढे हे प्रकार वारंवार व्हायला लागले. संतापाच्या भरात चुकलेल्या पांढऱ्या फटफटीत पडलेल्या नानीवर ते लाद घालायचे, पण नानीने कधी हूं का चू नाही केलं. तिचं ओरडणं कधी ऐकू नाही आलं, पण आपल्याला कळ बसल्यासारखा रंगनाथ ओरडायचा, रडायचा. मला आठवतंय त्यावेळी तो म्हणायचा, मला आता खूप अभ्यास करून खूप मोठं व्हायचं आहे. आईचं मलाच बघायला पाहिजे ना. 15व्या-16व्या वर्षी त्याला एवढी समज आली होती. 8-8, 10-10 दिवस नाना काका घरी येत नव्हते. त्या आयरीनकडेच राहायचे. एकदा त्यांना चर्चमधनं बाहेर पडताना माझ्या बाबांनी बघितलं. बरोबर आयरीन होती. बाबांना सहन झालं नाही. नाना काका उग्रपणे काहीतरी बोलतील आणि आपला अपमान करतील अशी बाबांची खात्रीच होती, पण अनपेक्षित घडलं. गंभीर विषयावर चर्चा करावी तसे ते बोलले, नाना काका तुम्ही धर्मांतर करणार आहात असं ऐकतोय. हां, जमलं तर करणार आहे. का? माझी मर्जी. आणि नानी? तिचं काय? तिने काय करायचं? तो तिचा प्रश्न आहे. आणि रंगनाथचं काय? त्याला मी हॉस्टेलमध्ये ठेवीन. पण हे असं का? बाबांचा आवाज एकदम चढला. आम्ही चोरून ऐकत होतो. गॅलरीतून पैरण खात रंगनाथ ऐकत होता. आतून नानी ही चोरून ऐकत असावी. मला नानी आवडत नाही. एखादं फूल आवडत नाही असं सांगावं ना, तसं नाना काकांनी सांगितलं. अहो, पण ती तुमची लग्नाची बायको आहे. असेल म्हणून आयुष्यभर ती आवडायलाच पाहिजे असं नाही ना. लग्न हा करार आहे. एकतर्फी नोटीस देऊन कुणालाही करार रद्द करता आला पाहिजे. पण मग नानींचं काय? ती साध्वी पतिव्रता. बाबा शब्द आठवण्यासाठी थांबताच नाना काका मध्येच म्हणाले, भोंगळ भाषा मला समजत नाही. म्हणजे तुम्ही घटस्फोट घेणार? बाबांचं तोंड उघडं पडलं. नाना काका काही बोलले नाहीत. थोडा वेळ गप्प राहिले. घटस्फोट घेऊन काय होणार आहे ते विचार करत म्हणाले, बायको हयात असताना तिला म्हणजे आयरीनला लग्न करता येत नाही. चर्चची परवानगी नाही. हे ऐकताच बाबांना सुटल्यासारखं वाटलं. त्यांनी केवढ्यांदा तरी सुस्कारा टाकला. ते घरी आले तेव्हा मनातनं खुश होऊन आलेले दिसले. म्हणाले, ठीक आहे, काहीसुद्धा होणार नाही आहे. नानी मरेपर्यंत नाना काकांना त्या मडमेशी लग्न करता येत नाही. चांगलं पाचर बसलंय. तोपर्यंत धर्मांतरसुद्धा शक्य नाही आहे. नानी गेल्याशिवाय नाना काकांना धर्मांतर करता येत नाही याचाच बाबांना अधिक आनंद झाला होता, कारण ते कट्टर हिंदुत्वनिष्ठ होते. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. एकदा रंगनाथ सकाळीच ओरडत आला. नानी थंड पडली होती. गेले 8 दिवस नाना काकासुद्धा आले नव्हते. आयरीनच्या घरी निरोप पाठवला. घराला कुलूप होतं. दोघं बाहेरगावी गेलेले होते. नानींनी एकाएकी आपल्या जीवनाला पूर्णविराम दिला होता. रात्री झोपताना तिने विष घेतलं होतं. रात्री झोपताना रंगनाथ दूध घ्यायचा. त्या दुधात सुद्धा तिने विष घालून ठेवलं होतं. पण नशीब, त्या रात्री रंगनाथ दूध घ्यायला विसरला आणि झोपला. सकाळी दूध नासलेलं होतं. तेही पोलिसांनी नानीबरोबरच ताब्यात घेतलं होतं. रंगनाथ अवघ्या 16 वर्षांचा होता. त्या रात्री आपण ते दूध घेतलं असतं तर सकाळी आईच्या शेजारी निर्जीव होऊन पडलो असतो हे त्याला कळलं. तेव्हाच तो आरपार बदलून गेला. ताडमाड वाढला, पण अंतर्बाह्य उन्मळून गेला. विजारीच्या खिशात हात टाकून तो गॅलरीत उभा राहायचा तासनतास. कुठेतरी बघत, डोळ्यांना पाणी देत, धारेवर जपून बोट फिरवावं ना तसा. रंगनाथनं क्रियाकर्म आटोपल्यानंतर 2 दिवसांनी नाना काका आले. तोपर्यंत रंगनाथ आमच्या घरी जेवत होता. नाना काकांना सुद्धा दुःख झाल्यासारखं दिसलं नाही. आता काय विचार आहे नाना काका? बाबांनी एकदा त्यांना मुद्दाम गाठून विचारलं.
आता लग्न करेन. नाना काका थंडपणे म्हणाले. धर्मांतर करून? हो. पण मग लोक काय म्हणतील? नाही, मला परवा नाही आहे त्याची. तिच्यावर माझं आत्यंतिक प्रेम आहे. तिला मी लोक काय म्हणतील या विचारानं टाकणार नाही. आणि लोकांना काय करायचं आहे हो, तो माझा खाजगी प्रश्न आहे. माझं पहिलं लग्न प्रेमाशिवाय झालं, आता मला प्रेम करायचं आहे. मग ते रंगनाथवर करा ना. बाबा नानांकडे बघत राहिले, पण नाना काका काहीही बोलले नाहीत. त्यानंतर अवघ्या 4 दिवसात चर्चमधनं बाहेर पडताना आयरीनला कोणीतरी भोसकलं. बरोबर नाना काका होते. कुशीकडून आयरीनचा कोथळा खळकन बाहेर आला. तो आत सरून तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या गडबडीत तो खुनी सुटला. शेवटपर्यंत खून केला कोणी ते काही कळलं नाही. नाना काकांचं तिच्याशी लग्न झालं होतं का नाही, नाना काकांनी धर्मांतर केलं होतं का नाही, शेवटपर्यंत काहीही कळलं नाही. आयरीन मेली आणि 2-4 दिवसात आम्ही ती जागा सोडली. मी क्वचित कधीतरी तिथे जात असे, रंगनाथला भेटत असे, पण बाबा मात्र कधीच गेले नाहीत. त्यांनी नाना काकांचं तोंडसुद्धा बघितलं नाही. मी रंगनाथला भेटण्यापुरतं जात होतो. कानावर येत होतं, रंगनाथनं शाळा सोडली, वाईट संगत धरली. त्याला 4 शब्द सांगावेत म्हणून जात होतो, पण उपयोग होत नव्हता. रंगनाथ दारूही प्यायला लागला होता. अद्याप तो पाण्याला टेकणाऱ्या सूर्यबिंबाकडे तसाच बघत होता. नानीचं प्रेत स्मशानात जळत असताना बघत होता ना, अगदी तसा. काय काय सोसलं असेल तिने. इतक्या लाथा खाल्ल्या पण ओरडली नाही कधी. उलट माझ्या बापाला धर्मांतर करता यावं म्हणून आपणहून बाजूला झाली. किरिस्तावणीशी लग्न झाल्यानंतर मला त्रास होऊ नये म्हणून ती मला सुद्धा बरोबर घेऊन जाणार होती. रंगनाथ माझ्याशी नाही तर त्या बुडणाऱ्या सूर्याशी बोलत होता. पण नानीशी एवढं न पटायला झालं काय, हा प्रश्न मला नेहमीच सतावत होता. म्हणतो ती आवडत नव्हती. पण लग्न केलंस तेव्हा शुद्धीवर होतास ना रे. शिकला सवरलेला माणूस, सगळं समजत होतं ना. हिंदू स्त्री लाथ उचलणार नाही म्हणून लाथ उचलत होतास. मी आणखीन 2 वर्षांनी मोठा हवा होतो रे. आईच्या पुढ्यात याला शेण खायला लावलं असतं मी. त्याची प्रत्येक लाथ माझ्या डोक्यात आहे. बोलता बोलता ॲनिमिया झाल्यासारखा रंगनाथ पिवळा पिवळा होत होता. पण आयरीनला भोसकलं कोणी रे? तो बेसावत असताना मी प्रश्न विचारला. माझं हे कुतूहल जुनं होतं, कारण त्या खुनाशी माझ्या बाबांचा काहीतरी संबंध असावा अशी पुसटची शंका माझ्या मनात करपलेल्या बीजासारखी पडून होती. तो प्रश्न एकदम तोंडावर आपटल्यासारखा रंगनाथनं चेहरा केला, पण उत्तर काही दिलं नाही. देव जाणे, मेली ते बरं झालं असं म्हणत तो उठला. आम्ही दोघं परत फिरलो. वाटेत स्मशानाचा दरवाजा दिसला. तिथे बोर्ड दाखवत तो म्हणाला, इथे माझी राख झाली असती, साला आज हा मोकाट राहिला असता मग. पण तुला नाना काका एवढे घाबरतात का? का? रंगनाथ विजयानं हसला आणि म्हणाला, मागे एकदा त्याने हात उगारला तर साल्याचा बावटाळच पेळून टाकलं. दुसऱ्या दिवशी आपली गँग हजर. डरपोक साला, भिजला घामाने. त्यांनी धमकावलं असतं ना तरी चाळा चाळा मुतला असता तो. तो पुन्हा तसाच हसला. वाटेत कोणीतरी त्याला शोधत आला. इरसाल मवाली दिसत होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवून रंगनाथ एकदम एका गल्लीत अदृश्य झाला. 6 महिने झाले रंगनाथ पुन्हा दिसला.
बसस्टॉपवरून मी बघत होतो. हेलपाटा जाता जाता रंगनाथ दिव्याच्या खांबाला आदळला आणि दाणकन रस्त्यावर कोसळला. क्षणभर मी विचार केला, याला टॅक्सीत घालून न्यावा का कानाडोळा करावा. पण रावलं नाही. बोलून चालून एकेकाळचा मित्र. मी धावत गेलो. जाणारी टॅक्सी थांबवली. मांसाच्या तुकड्यासारखं लवथवीत शरीर उचललं आणि टॅक्सीत टाकलं. रंगनाथ मला ओळखण्याच्या स्थितीत नव्हता. अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी तो माझ्याकडे बघत होता आणि चोप लात घालेन असं ओरडत अर्धांग झाल्यासारखा उजवी तंगडी हलवत होता. अर्धवट भरलेलं पोतं पाठीला मारावं तसा मी त्याला पाठुंगळीला मारला आणि घरी नेला. नाना काका चिंताग्रस्त मुद्रेनं त्याची वाट बघत होते. काय रे हे रंगनाथ, स्वतःशीच पुटपुटल्यासारखे ते म्हणाले. चोप लात घालेन असं ओरडत रंगनाथ भिंतीला धरून उभा राहण्याचा प्रयत्न करायला लागला. तेवढ्या एका डरकाळीनं नाना काका भेदरून गेले. एक शब्द न बोलता किंवा मला ओळख न देता ते सरळ गॅलरीत गेले. चोप लाथ घालीन तो तसाच ओरडला. कदाचित रात्रभर तो तसाच ओरडत राहिलेला असावा. हाताची नखं कुरतडत नाना काका त्याला सश्यासारखे बघत होते. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होता तर जयवंत दळवी लिखित रंगनाथ ही कथा. ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. आपल्या कथाप्रेमी मित्रमैत्रिणींमध्ये ही कथा शेअर करा आणि त्यांनाही माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या. भेटूयात पुन्हा अशाच उत्तम कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.